मूवमेंट फॉर पीस एंड जस्टिस फॉर वेलफेयर की तरफ से, औरंगाबाद की शाखा की तरफ से हम सब लोग यहाँ पर आए थे और ताकि ज़िला कलेक्टर अधिकारी को एक मेमोरेंडम उनकी मारिफत जो है ज्ञानेश कुमार जी को दिया जा सके। इनुमरेशन का जो प्रोसेस जारी है, उस इनुमरेशन के प्रोसेस में जो आवाम को परेशानी आ रही है उसके ऊपर हमने यहाँ के जो मुताल्लिक़ अधिकारी है उनसे तफसील से गुफ्तगू की। उनसे हमने ये गुजारिश की कि ये जो 8 दिन का इजाफा इनुमरेशन फॉर्म के सबमिशन में हुआ है ये नाकाफ़ी है। बारिश के दिन है, शेतकरी अपने कामों में लगे हुए हैं, शेतकरी के पास इतना टाइम नहीं है। ग्रामीण भागों में गवर्नमेंट की तरफ से कोई पब्लिसिटी नहीं हुई है, लोगों में अवेयरनेस ही नहीं है। तो ऐसे में ऐसी संभावना है कि लाखों वोटर्स के जो है तो नाम जो है अवेयरनेस नहीं होने की वजह से कट सकते हैं। दूसरा ये है कि बीएलओ को कार्यमुक्त नहीं किया गया है, बीएलओ एक फुल प्रेशर में आ रहा, ड्यूटी के प्रेशर में आ रहा। तीसरा ये है कि बीएलओ की प्रशिक्षण नहीं है। ऐसा महसूस हो रहा है कि बीएलओ को ये नहीं मालूम कि एनोमली कैसे हटेंगी, कौन कौन सी एनोमली इस दरमियान हटाई जा सकती है, कौन सी एनोमली आपको हेरिंग फेस में हटेगी। ये ऐसा उसके पास कोई क्लियर कट स्टेटमेंट नहीं है बीएलओ के पास कि भाई ये एनोमली है अगर तो ऐसा हटाइए, ये एनोमली है तो आप हेरिंग फेस में हटाइए। ऐसा कोई भी उनके पास ऐसा कोई भी ट्रेनिंग नहीं है, जिसकी वजह से आवाम बहुत परेशान है। इसीलिए हमने ज्ञानेश कुमार जी से कहा है कि भाई ये 12 करोड़ से भी ऊपर की आबादी वाला राज्य है, हमारा महाराष्ट्र राज्य है, और इसको जो है तो इतने कम अवधि के लिए इनुमरेशन फॉर्म का प्रोसेस ये नाकाफ़ी है। इसलिए उनसे हमने ये भी गुजारिश की है कि इसको कम से कम 2 महीने के लिए बढ़ाया जाए। चाहे तो आपका, चूँकि अभी कोई इलेक्शन नहीं है यहाँ पर राज्य में, तो इसको आराम से किया जा सकता है और इसको लंबी अवधि के लिए किया जा सकता है। ये गुजारिश हमने की है। आज मोमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेलफेअर या संघटनेच्या माध्यमातून सन्माननीय निवडणूक अधिकारी यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे, सगळ्यांनी मिळून आज निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये प्रमुख मागण्या अशा होत्या की जे आपण SIR करत आहोत याच्यामध्ये जे आपण फॉर्म भरून घेत आहेत त्याच्यामध्ये जे शासनाने जे मुदत वाढवून दिलेली 8 ते 10 दिवसाची ती नाकाफी आहे, ती पूर्ण नाही आहे। कारण आपला पूर्ण महाराष्ट्र हा 12 करोडचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये इतक्या कमी अवधीमध्ये हे भरणं शक्य नाही। दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपला हा देश हा शेतकरी प्रधान देश आहे आणि शेतकरी सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने सगळं शेतीमध्ये मशागतीमध्ये लागलेला आहे। आणि दुसरं एक कारण असं आहे की आषाढी यात्रा चालू आहे, पंढरपूरची यात्रा चालू आहे, मोठ्या लाखोच्या संख्येने वारकरी संप्रदाय हा जो रोडवर आहे आणि असे या कारणामुळे लोकांचे जे SIR जे करायचं आहे ते पूर्ण होणार नाही, इन्युमरेशन फॉर्म पूर्ण भरता येणार नाही। आणि दुसरं माझ्या मित्रांनी आता सांगितलं आहे का बीएलओ हा पूर्णपणे कार्यमुक्त झालेला नाही, तो शाळा पूर्ण करतो। शाळे झाल्यानंतर आपल्या वाटून दिलेल्या एरियामध्ये जाऊन आपलं काम करतो। मध्येच पाऊस पडतो, मध्येच काही ना काही कारण येतं, त्याच्यामुळं बीएलओ पण तिथपर्यंत पोहोचत नाही आणि ते कार्य पूर्ण होत नाही। आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये दुसरं असं आहे का बीएलओ, आपल्याला असं वाटतं का बीएलओ पूर्णपणे प्रशिक्षित नाही, त्यांना पूर्णपणे प्रशिक्षण दिलं नाही असं वाटतं। कारण त्यांच्याशी आम्ही काही प्रश्न केला किंवा जनतेने काही प्रश्न केला, त्याचं उत्तर ते देत नाही। एनोमली असेल किंवा SIRचा फॉर्म कसा भरायचा, इन्युमरेशन फॉर्म कसा भरायचा हे सध्या त्यांच्याकडून पूर्णपणे माहिती देता येत नाही। आणि दुसरं एक महत्त्वाचं समजलेलं आहे की कोणत्या ऑथेंटिकपणे कोणी असा व्हिडिओ दिलेला नाही आणि दिला असेल तर जनतेच्या नजरेमध्ये आलेला नाही। तर आम्ही एक रिक्वेस्ट केलेली आहे की आपण जे आहे तर ऑथेंटिकपणे जे एक व्हिडिओ द्यावा निवडणूक विभागामार्फत, जे व्हिडिओ सर्व सामाजिक कार्यकर्ते जनतेमध्ये व्हावं, जेणेकरून त्या माध्यमातून ते फॉर्म भरता येईल आणि लोक करतील। आमची शेवट मागणी अशीच होती की आपण याच्यामध्ये कमीत कमी 2 महिने वाढून द्यावे, जेणेकरून जनतेला SIRचा फॉर्म इन्युमरेशन फॉर्म भरता येईल आणि जे हक्काचे मतदान आहे ते कटणार नाही, अशी मागणी MPच्या माध्यमातून या सर्व आमच्या इथं पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। धन्यवाद।